पूजेचं पाणी जर आपण तुळशीला टाकलं तर काला सर्पदोष लागत असतो, म्हणून तुळशीला कधी ते पाणी आपण टाकायचं नाही. तुळशीच्या रोपट्याखाली महादेव कधी ठेवायचा नाही. तुळशीचा आणि महादेवाचा अजिबात जमत नाही. आपला जर तिथे मुक्कामाला असेल महादेव तर टेन्शन घेऊ नका, उचला आणि बाजूला ठेवा. बाजूला जर तुम्ही ठेवला, फक्त तुळशीचं पाणी पान महादेवाच्या अंगावर पडू द्यायचं नाही, एवढी एक दक्षता तुम्हाला घ्यायची आहे. रोज जर आपण महादेवाला पाणी घातलं, आपल्या गावामध्ये जर शिवमंदिर असेल, गावकऱ्यांचं मिळून स्थापन केलेलं शिवलिंग मंत्र उच्चारद्वारे, त्या शिवलिंगाला जर आपण रोज एक आपल्या घरनं तांब्याभर पाणी घेऊन गेलात, रोज महादेवाला जर एक तांब्याभर पाणी घातलं तर आपल्या जीवनातले 3 दोष नष्ट होतात. पितृदोष, वास्तुदोष, कालसर्पदोष, हे 3ही दोष संपून जातात. महादेवाला रोज आपल्या घरचं तांब्याभर पाणी गेलं पाहिजे. चल, मी तुम्हाला सांगत आहे की देवघरामध्ये देवपंचायतन जेवढी महत्त्वाची आहे, तशी वारकरी संप्रदायामध्ये संत पंचायतन महत्त्वाचे. संत पंचायतनमध्ये माझे ज्ञानोबराय खूप मोलाचे आहेत. माऊलीचं वर्णन करताना सांगतात, ज्ञानाचा सागर एवढ्याची मायवा
माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केले. संत पंचायतमध्ये माझे ज्ञानोबा राय, प्रेममूर्ती नामदेवराया, संत पंचायतमध्ये वैराग्य मूर्ती तुकोबाराया, शांतीचे सागरनाथ महाराज आणि तुकोबारायांचे भक्त निळोबाराया. निळोबारायांचं चरित्र हे अद्भुत आहे. भक्तीसाठी ज्यांनी नोकरी सोडली, निळोबारायांना सरकारी नोकरांकडनं पूजा करत असताना 4-2 वेळा बोलावून आलं की तुम्हाला महत्वाचं कामकाज आहे, सरकारी दरबारी काम आहे, पटकन चाला. निळोबाराय पूजेमध्ये व्यस्त होते. 2 वेळा पत्नीनं वापस पाठवले, पण सारखाच माणूस येतोय. निळोबाराय तर गेलेच नाही, पण निळोबारायांनी अगदी नोकरीचा राजीनाम्याचा अर्ज पाठवला की म्हणे नोकरीच नकोय मला. विचार करा, भक्तीसाठी कोणी भाकरी सोडल का? नोकरी म्हणजे भाकरी? कोणी सोडल का आपली भाकरी? नाही सोडणार. पण निळोबाराय तुकोबारायांचे शिष्य आहेत. त्याग हे तुकोबारायांकडनं शिकावा आणि तुकोबारायांच्या शिष्यांकडनं शिकावा. तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले. निळोबारायांना कळालं. निळोबाराय खूप दुःखी झाले. तुकोबारायांनी परत भेटायला यावं याच्यासाठी अनुष्ठान केलं. प्राणकाळी देवे दर्शन घ्यायचंय, त्यांच्याकडनं मला अनुग्रह घ्यायचा आहे. निळोबाराय बेचैन झाले. अन्नाचा त्याग केला, अनुष्ठानाला बसले. भगवान परमात्मा भेटायला आले. निळोबा